एल&टीचे सीईओ यांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भातली आणि त्यावर दीपिका पादुकोणनं दिलेल्या उत्तराची ही बातमी. कामाच्या ठिकाणचं वर्क कल्चर आणि रविवारच्या दिवशीही काम करण्याबाबत एल&टीचे सीईओ एस.एन. सुब्रमण्यम यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. रविवारी काम करावं, आठवड्यात 90 तास काम करावं असं ते म्हणताय. यावर दीपिकानं हे शॉकिंग असल्याचं म्हटलं. वरिष्ठ पदावरील लोकांची अशी मतं धक्कादायक आहे असंही ती म्हणाली. दीपिकानं मानसिक आरोग्याचा मुद्दा देखील या दरम्यान उपस्थित केला. तर एल&टीच्या सीईओनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. Why is L&T still making employees work on Saturdays even after being one of the largest conglomerates and the face of India's business world? I regret I'm not able to make you work on Sundays, to be honest. If I can make you work on Sundays, I'll be more happier because I work on Sundays also. What do you do sitting at home? How long can you stare at your wives? How long can the wife stare at your husband? Come on, get to the office and start working. तर दीपिका पादुकोण या प्रकरणाचा उल्लेख शॉकिंग असा का करतेय, तिनं काय म्हटलं पाहूयात ग्राफिक्समध्ये. गेल्या आर्थिक वर्षात सुब्रमण्यम यांना 43% वाढ मिळाली. एल&टी कर्मचाऱ्यांना सरासरी वेतनवाढ केवळ 1.74% मिळाली. ते असहाय्य आहे आणि त्यांना अशा गोष्टी सांगाव्याच लागतात. कृपया समजून घ्या मित्रांनो, गुंतवणूकदारांचा खूप दबाव आहे. वर्क लाईफ बॅलन्स बाबत एल&टी सर्वात वाईट कंपनी आहे. ते वेतन देखील कमी देतात असं देखील यावेळेस दीपिका म्हणते. तर कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे आलेले 90% पेक्षा अधिक फ्रेशर पहिल्या 3 वर्षांमध्ये ही कंपनी सोडतात असंही दीपिकानं सांगितलंय. 50 ते 60% पहिल्याच वर्षी निघून जातात असं एका युजरनंही म्हटलंय. तर यावेळेस हा नेमका वाद काय होता हे आपण जाणून घेतलेलं आहे आणि त्यावर दीपिका का भडकली ते देखील. यासह इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्या संदर्भातला आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा संपन्न होणार आहे आणि त्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. या संपूर्ण तयारीचा आढावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. कुंभमेळ्यात एका अनोख्या साधूची चर्चा होतीये. अनाजवाले बाबा असं त्यांचं नाव आहे. यूपीच्या सोनभद्र जिल्ह्यातील रहिवासी असलेले अमरजीत बाबा यांनी आपल्या डोक्यावर गहू, बाजरी, हरभरा आणि वाटाणा पिकवला. पर्यावरण जागृतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे आणि त्यासाठी ते डोक्यावरच पिकं उगवतात. मीरा भाईंदरमधल्या काशीमिया उड्डाणपुलावरचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. बंद पडलेल्या बसला टोईंग व्हॅन घेऊन जाताना एक व्यक्ती व्हॅनला लटकून प्रवास करत असल्याचा हा व्हिडिओ. त्यामुळे आता यावरती वाहतूक विभाग कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. जळगावच्या चाळीसगावमध्ये रात्री हवेत गोळीबार झालेला आहे. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ अज्ञात व्यक्तीने दगडफेक करत हवेत गोळीबार केलाय. दहशत निर्माण करण्यासाठी पूर्वविन्यासातून हा गोळीबार झाला असा अंदाज सध्या पोलिसांनी वर्तवला. पुण्यात थंडी वाढली आहे. सारसबागेतील गणपती बाप्पाला थंडीचा पेहराव करण्यात आलाय. गेली 30 वर्ष ही प्रथा पाळली जाते. रात्री बाप्पाला स्वेटर, टोपी चढवले जाते आणि सकाळी पूजेच्या वेळी ती काढली जाते. 7 दिवस 7 रंगांचे स्वेटर बाप्पासाठी तयार असतात. पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण पुणे मेट्रो आता रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे. यापूर्वी मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजेपासून रात्री 10 पर्यंत सुरू असायची. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता वेळेत वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे. अलिबागच्या धेरंड शहापूर खारभूमी योजनेतल्या खार बंदिस्तीची दुरुस्ती आणि नूतनीकरण केलं जाईल. या कामासाठी राज्य सरकारने 4.25 कोटी रुपये मंजूर केले. जवळपास 150 हेक्टर खार जमीन संरक्षित होणार आहे. मावळच्या देहू रोड या ठिकाणी महाराष्ट्र नैसर्गिक गॅस लिमिटेड कंपनीच्या वतीने गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. यातील MNJLच्या पाईपला अचानक आग लागलेली आहे. तर वेळेत आग आटोक्यात आली, त्यामुळे पुढील अनर्थ मात्र टळला आहे.
घाटकोपरमधल्या गरोडिया नगरमध्ये झाड अंगावर कोसळलं आणि एका महिलेचा मृत्यू झाला. एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना आपण पाहतोय. या ठिकाणी पोलीस आणि पालिका अधिकारी दाखल झाले. पुढील तपास या संदर्भात सुरू करण्यात आलेला आहे. कचरा उचलण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या 3 प्रभाग क्षेत्रातील खासगी कंत्राटदारांचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या तिन्ही प्रभागांमध्ये आता केडीएमसी प्रशासनाकडूनच सकाळऐवजी दुपारच्या सत्रात कचरा संकलन केलं जाईल. मुंबईची हवा खालावलेली आहे. अनेक ठिकाणी वाईट ते अतिवाईट हवेची नोंद झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात मुंबईमधील हवेत PM 2.5 धुलीकणांमध्ये वाढ झाली असं निदर्शनास आलं. वातावरण फाउंडेशनने याबाबतचा अहवाल सुद्धा प्रसिद्ध केला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला 7 दिवसांमध्ये पुणे मेट्रोच्या प्रवाशांची संख्या 5 लाखांवर गेली. मेट्रो प्रवासाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय आणि या 7 दिवसांमध्ये 85 लाखांवर मेट्रोचं उत्पन्न झालं. स्वारगेटपर्यंत मेट्रो झाली आहे, त्यामुळे नागरिकांना प्रवास करणं सोपं झालंय. यानंतर एक महत्त्वाची बातमी. पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणू आणि घोलवड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटलेली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम झालाय. ओव्हरहेड वायर तुटल्यानं मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक बदललंय आणि दुरुस्तीचं काम रेल्वे प्रशासनाकडून सध्या हाती घेण्यात आलेलं आहे. आता ही ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्यासाठी किती वेळ लागतो हे बघणं महत्त्वाचं असेल. मात्र यासोबतच लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच लोकलची सुद्धा वाहतूक विस्कळीत झाली असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. तर आता पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली असल्याचं आपण पाहतोय आणि यासह इतरही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स पुढे वेगवान स्वरूपात. आरटीए अंतर्गत प्रवेशामध्ये अनेक पालक एजंट्सच्या भूलथापांना बळी पडतात. खास करून मुळशी तालुक्यात असे अनेक प्रकार घडतात असं शिक्षण विभागाच्या निदर्शनास आलंय. प्रवेश मिळाल्यानंतर त्याच्या पडताळणीमध्ये खोटी माहिती आढळली तर शिक्षण विभागाकडून कारवाई सुद्धा केली जाणार आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून मिळतील. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांनाही प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावरून ॲडमिट कार्ड लिंकद्वारे डाउनलोड करता येतील. गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी नांदेड महापालिकेने ठोस पावलं उचलली. गोदावरी नदीमध्ये मिसळणारं नाल्याचं पाणी अडवण्यात येणार आहे. नदीकाठी स्वतंत्र अशी पाईपलाईन टाकण्यात येईल. 13 नाले गोदावरी नदीमध्ये जाण्यापासून रोखले जातील. हा विश्वास महानगरपालिका आयुक्त गिरीश कदम यांनी व्यक्त केला. बारामतीत इंदापुरात राज्य शासनाकडून रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जाते. पुणे महामार्ग पोलिसांकडून डाळत चौकी अंतर्गत सरडेवाडी टोल नाक्यावर वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. बीडच्या सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीची मुदत ही आज संपणार आहे. दुपारी त्याला केसच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. तपास अधिकाऱ्यांकडून चाटेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी केली जाईल. मसाजो खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. सीआयडीकडून कॉल रेकॉर्डिंग्सची तपासणी सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. याशिवाय वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे खंडणी मागत धमकी दिली. त्याचं कॉल रेकॉर्डिंगमधील आवाजाची तपासणी सुरू आहे. आजपासून भाजपच्या घर चलो अभियानाला सुरुवात होते. घरोघरी जात भाजप सदस्य नोंदणी केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यभर हे अभियान चालवलं जातं. भाजपने राज्यात 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला दिलासा मिळाला. ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली. ठाकरे गटाचे सुनील मोदी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात याचिका दाखल करतात. मात्र न्यायालयानं 12 आमदारांची याचिका फेटाळली. त्यामुळे ठाकरे गटाला हा धक्का बसलाय. लाडकी बहीण या योजनेमुळे शिक्षकांचे पगार रखडल्याचं समोर आलं. याबाबत विचारलं असता अर्थमंत्री अजित पवारांनी थेट अर्थसचिवांना फोन लावला. शिक्षकांचा पगार का झाला नाही ही विचारणा अजित पवार यांनी केली. यावेळी शिक्षकांच्या पगाराचा विषय मार्गी लावल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांनी आज अजित पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. ही भेट घोडगंगा सहकारी साखर कारखान्यांसंदर्भात असल्याची माहिती आहे. मात्र पवारांचे शिलेदार दादांना भेटल्यानं चर्चांना उधाण आलंय. शरद पवार यांनी आरएसएसच्या कामाचं कौतुक केलं. त्याच प्रकारे अजित पवारांच्या कामाचंही त्यांनी कौतुक करावं, म्हणजे ते सर्वांना आवडेल. ही खोचक प्रतिक्रिया अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली. सध्या वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे पोलिसांच्या कामावरती तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पुण्यातील गुन्हेगारीला पायबंद घालता येत नसेल तर त्यांनी काम सोडावं, अशा शब्दात अजित पवारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आता भिवंडी ग्रामपंचायतीला भेट दिली आणि कामांचा आढावा घेतला. या क्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामं संत गतीने सुरू आहे. कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, ही माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं. केजरीवाल यांनी दिल्लीमधील जाट समुदायाला केंद्राच्या ओबीसी यादीमध्ये समाविष्ट करण्याबाबत पत्र लिहिलं. तुम्ही दिल्लीच्या जाट समुदायाचा विश्वासघात केला, असा आरोप केजरीवाल यांनी केला. प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळावं यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशन योजना आता अंमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून आता देशासह राज्यातील प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात कामं हाती घेण्यात आली आहे. या कामांचा आढावा घेत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी बैठक घेतली आहे. उमरेड कराडला अभयारण्यामध्ये वाघिणीचा रस्ता अडवण्यात आलेला आहे आणि या प्रकरणावरून नागपूर खंडपीठानं वन विभागाला सुनावलंय. पर्यटकांकडून वाघाची वाट रोखली जाते, हे वन विभागाचं अपयश आहे, असं म्हणत प्रसारमाध्यमांवरच्या बातम्यांवरून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 20 लाख रुपये निधीतून सिमेंट रस्त्याचं काम करण्यात आलं. मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालंय आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांनी काठीने रस्ता उकरत या संपूर्ण कामाची पोलखोल सुद्धा केलेली आहे. हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट गाव हे विदर्भातील पहिलं संपूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करणारं गाव आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेच्या अनुषंगानं अभियंता हेमंत पावडे यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्यात आलेला आहे. अकोल्यात एका तरुणावर अस्वलानं हल्ला केला. पातूर तालुक्यातल्या आलेगाव शेतशिवारातली ही घटना. हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. वन विभागानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका 80 वर्षीय वृद्ध आदिवासी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातल्या खुर्चीमाळ गावातली ही घटना. महिला शौचालयासाठी जात असताना त्याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्यानं महिलेवरती हल्ला केलेला आहे. कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आवक होणाऱ्या कोबीमुळे शिरोळ तालुक्यातील कोबीचा दर हा आता पडलेला आहे. तर एका कोबीचा उत्पादन खर्च 5 रुपये असताना दर 4 रुपये मिळत असल्यानं उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असल्याचं पाहायला मिळतंय. डहाणूमध्ये शेतकऱ्यांचा मिरची शेतीकडे कल वाढताना दिसतोय. डहाणूमधील सुमारे 40 ते 45 गावांमध्ये तब्बल 6,500 एकर जमिनीवर मिरचीची लागवड केली जाते. येथील मिरचीला मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक याशिवाय गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, वापी यासारख्या मोठ्या बाजारांमध्ये मागणी आहे. खानदेशात ऊसाचे पीक बऱ्यापैकी आहेत आणि त्यामध्ये ऊस तोडणी सुरू आहे. ऊसाचा चारा उपलब्ध होतोय. ऊस तोडून येणारी बांडी किंवा ऊसाच्या वरच्या भागातील शेंडा चारा म्हणून विविध गावांमध्ये विक्रीसाठी येतोय. बांडीचे दर 100 रुपयात 300 कांडी किंवा 300 नग असे आहेत. मुंबईमधल्या वांद्रेत वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात ठाकरे गटानं आंदोलन केलं. भारतनगरमधलं अनधिकृत बांधकाम एसआरए पाडणार आहे. मात्र या कारवाईला ठाकरे गटाकडून कडाडून विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय. झोपडीधारकांसोबतच विकासकानं करार न करता कारवाई सुरू केल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केलेला आहे.
अंबरनाथमध्ये लोकनगरी रस्त्यावरती भाजपच्या जिल्हा सचिवच्या गाडीने एका कारला धडक दिली. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल्यानं कारचा चक्काचूर झालाय. गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे खरं तर हा अपघात घडला असल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे.